का शिवाजी महाराजांचं नाव एवढं घेतलं जातं, का आज देखील शिवशाही वगैरे असे शब्द आपण वापरतो, का रयतेचं राज्य यायला पाहिजे असं आपण म्हणतो, तर याची बीज आपल्याला शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये आढळतात. मित्रांनो, शिवाजी महाराजांचा कालखंड जो आहे तो कालखंड आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला होता. म्हणजे आजपासून म्हणजे परवा त्यांच्या जन्माला 394 वर्ष पूर्ण होतील आणि 395व्या वर्षामध्ये प्रवेश होईल. म्हणजे 400 वर्ष साधारणतः झालेले आहेत. आणि त्या कालखंडातील समाज आणि आताच्या कालखंडातील समाज, त्या कालखंडातील अर्थव्यवस्था आणि आताच्या कालखंडातील अर्थव्यवस्था, त्या कालखंडातील कृषी व्यवस्था आणि आताच्या कालखंडातील कृषी व्यवस्था, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आज आपण आधुनिक काळामध्ये जगत आहोत, ते मध्ययुग होतं. आणि शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झालेला आहे, जिथं शहाजी महाराजांना तिथं ते परगणा मिळालेला होता, ते म्हणजे शिवनेरी, जुन्नर हा परिसर. आणि हा जो परिसर आहे हा आदिलशाही आणि निजामशाही याच्यामध्ये यायचा लक्षात. आणि त्या कालखंडामध्ये प्रचंड दुष्काळ पडायचे आणि या दुष्काळांमध्ये अक्षरशः गावं उद्ध्वस्त झालेली असायची. त्या काळामध्ये दळणवळणाची सोयी नव्हत्या. म्हणजे आता ज्या पद्धतीने रस्ते आहेत, महामार्ग आहेत, तसं नव्हतं. एकीकडे भरपूर पाऊस झाला आणि दुसरीकडे मात्र दुष्काळ पडलेला आहे. तर तिकडचं अन्नधान्य एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढ्या लोकांना जगवता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोहोचवता यायचं नाही. म्हणून एकीकडे प्रचंड दुष्काळ आणि दुसरीकडे प्रचंड सुकाळ असं सगळं त्या कालखंडामध्ये चालू असायचं. तर त्या कालखंडामध्ये नेहमी 2 राज्यांमध्ये लढाया व्हायच्या, युद्ध व्हायचे. आणि हे युद्ध करत असताना शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान व्हायचं. कारण त्या कालखंडामध्ये युद्ध ही मैदानावर लढली जायची. अशी सीमा वगैरे नव्हत्या. एक राजा दुसऱ्या राज्यावर हल्ला करायचा आणि हल्ला करताना त्या राजाला बेजार करण्यासाठी त्या राज्यातील शेती उद्ध्वस्त करायचा. मी तर बाजीरावांची अनेक युद्धाची उदाहरणं वाचलेले सर. त्याच्यामध्ये समोरच्या राजाची रसद तोडण्यासाठी, रसद तोडणे हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. रसद तोडणं म्हणजे आजूबाजूची शेती नष्ट करून टाकणं, तलाव प्रदूषित करणं, म्हणजे त्यांना काही दुसरीकडून मिळणार नाही, म्हणजे शेती उद्ध्वस्त व्हायची. जेव्हा एक सैन्य दुसऱ्या राज्यामध्ये जायचं तेव्हा ते रस्त्याने जायचं नाही, तेवढे मोठे रस्ते नव्हते, शेतातून जायचं, म्हणजे शेती उद्ध्वस्त व्हायची. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी अतिशय हातबल झालेला होता, शेतकरी उदास झालेला होता. बऱ्याचदा असं करणारे जे सैन्य असायचं ते त्याच्याच राज्याचं असायचं. अशा वेळेस दात कुणाकडे मागणार असा प्रश्न होता. शिवाजी महाराजांनी जेव्हा त्याच्या कार्याला सुरुवात केली, म्हणजे अगदी कमी वयामध्ये, अगदी 12व्या-13व्या वर्षापासून जिजामाता यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कार्याला सुरुवात केली. आपण त्यांच्या आयुष्यातील काही टप्पे जे आहेत ते टप्पे आपण बघायला पाहिजे. कारण आपल्याला त्यांच्या लढ्यांचा इतिहास सांगितला गेलेला आहे, पण त्यांनी ते लढे देखील केव्हा दिले हे देखील सर समजून घ्यायला पाहिजे. कारण त्यांनी 16व्या-17व्या वर्षी तोरणा जिंकला लक्षात. म्हणजे साधारणतः 1647च्या आसपास, 46-47च्या आसपास त्यांनी तोरणा किल्ला जिंकला, जेव्हा ते फक्त 16-17 वर्षाचे होते. त्यानंतर 1649 साली त्यांनी फत्तेखानाचा पराभव केला. आदिलशहाने त्यांचा पराभव करण्यासाठी फत्तेखानाला पाठवलं होतं. त्यावेळेस त्यांनी कोंढाणा किल्ला जिंकला होता आणि त्यावेळेस त्यांचे वडील जे आहेत ते आदिलशहाकडे कैद होते. तर त्यांनी जिंकलेला किल्ला परत केला आणि वडिलांना सोडून घेतलं. सर त्यानंतर त्यांनी 7 वर्ष कोणत्याही लढाया केल्या नाही, कुणावर हल्ला केला नाही. हा किल्ला परत केल्यामुळे आदिलशहा सुद्धा गाफील राहिला की शिवाजी म्हणजे काही तरुण पोरगा आहे, उत्साहामध्ये आला असेल, एखादा किल्ला जिंकला असेल आणि आता त्याचं जे काही आपण सरदारकी म्हणून ते सांभाळायला लागलेलं आहे असं आदिलशहाला वाटलं, असं सगळ्यांना वाटलं. पण या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जे केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. या काळामध्ये त्यांनी काय केलं, जी उद्ध्वस्त झालेली गावं होती ते गावं वसवायला घेतली. जे शेतकरी परागंदा झालेले होते, म्हणजे तो भाग सोडून चालले गेलेले होते, त्यांना परत बोलवलं. आपल्या सरदारांना सांगून, आपल्या सेनापतींना सांगून किंवा जे काही त्यांनी अधिकारी नेमलेले होते त्यांना सांगून त्यांनी ती उद्ध्वस्त झालेली गावं पुन्हा वसवली. शेती जी आहे ती शेती करायला त्यांना सांगितलं. आता हे जे बाहेरचे लोक आलेले आहेत, बाहेरचे म्हणजे त्याच गावातून पण बाहेर गेलेले, तर त्यावेळेस त्यांच्याकडे नांगर नाहीये, वखर नाहीये, अवजारं नाहीये, तर त्यांनी स्वतःच्या दरबारामधून ते अवजारं त्यांना द्यायला सांगितली. आता त्यांच्याकडे पैसा नाहीये, तर त्यांना पैसा दिला. कर्ज म्हणतात त्याला, तगाई हा शब्द वापरतात त्याला, की जी तगाई दिल्यानंतर 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर टप्प्याटप्प्याने व्याज न घेता, ज्याला बिनव्याजी आपण म्हणतो, अशा पद्धतीचे ते पैसे वसूल करायचे. आणि अजून एक गोष्ट की बियाण्यासाठी धान्य नाही
लक्षात. तर ते सुद्धा पुरवलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठं काम जर या कालखंडामध्ये केलेलं असेल तर आपल्या आजूबाजूला जी उद्ध्वस्त झालेली गावं होती ती दुष्काळामुळे असतील किंवा हल्ल्यांमुळे असतील, ती गावं त्यांनी पुन्हा वसवलेली आहेत. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कालखंडामध्ये जी कर प्रणाली होती ती कर प्रणाली अतिशय शोषणावर आधारलेली होती. त्या काळामधली सिस्टीम आपण समजून घ्यायला पाहिजे. त्या काळामध्ये सिस्टीम अशी होती की राजा असायचा, पण या राजाचा जनतेशी प्रत्यक्ष कोणताही संबंध कधीही यायचा नाही. या राजाने त्याच्या राज्यामध्ये जहागिऱ्या दिलेल्या असायच्या. म्हणजे एखादा छोटा सरदार असेल त्याच्याकडे जहागिरी असेल, छोटा म्हणजे त्याच्याकडे अशा 400, 500 गावं असायची. तो जहागीरदार या सगळ्या गावांची व्यवस्था कशी पाहायचा, तर त्याने काही वतनं दिलेली असायची. 50 गावांचं एक वतन, 70 गावांचं एक वतन, अशी वतनं दिलेली असायची. आता हा वतनदार काय करायचा, तर त्या गावांवर गाव पाटील आणि कुलकर्णी त्यांना नेमायचे आणि यांच्या माध्यमातून मग कर वसूल केला जायचा. म्हणजे हा गाव पाटील आणि या कुलकर्णी हे काय करायचे, सर्व हिशोब ठेवायचे आणि वर जे ठरवलेलं असायचं, म्हणजे एखाद्या गावामधून समजा 200 रुपये किंवा 300 रुपये वर्षाचा कर जो आहे तो जमा करायचा आहे. एक लक्षात घ्या बरं का, तेव्हाच 200-300 रुपये तर तेवढा कर जमा करायचा आहे. तर हे काय करायचे, 2000 रुपये, 2500 रुपये, 3000 रुपये त्यांच्या मनाला वाटेल तेवढा कर वसूल करायचे. म्हणजे जनतेचं प्रचंड शोषण करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्या शेतामध्ये पिको अथवा नको पिको, दुष्काळामुळे शेती उद्ध्वस्त झालेली असो किंवा असा हल्ला वगैरे झाल्यानंतर त्या शेतीमध्ये काही पिकलेलं नसेल तरी चालेल, आम्हाला काही पडलेले नाही, आम्हाला फक्त तुमच्याकडून जेवढा कर आम्हाला जमा करायचा आहे तेवढाच कर जमा करा. नाही केला तर प्रचंड शिक्षा केल्या जायच्या. बऱ्याचदा मारहाण केली जायची, मारून पण टाकलं जायचं, शेतीची आहे ती शेती जप्त केली जायची. म्हणजे इतकं भयंकर शोषण होतं की त्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे की त्यांनी वतनदारी मोडून काढली. सर त्यांनी वतनदारी प्रथाच नष्ट केली. त्यांनी काय केलं, त्यांनी सर्व जी जमीन होती या 7-8 वर्षाच्या कालखंडामध्ये, म्हणजे 1649 ते 1656 या कालखंडामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांकडून सर्व जमीन मोजून घेतली. त्यासाठी त्यांनी एक काठी तयार केली, त्याला शिवकाठी असं म्हणतात. 5 हात लांब आणि 5 मुठी अंतराची अशी ती शिवकाठी होती. आणि अशा पद्धतीनं काही 20 काठ्या मिळून 1 बिघा जमीन तयार व्हायची. आणि अशा पद्धतीनं सर्व जमीन मोजून घेतली, तिची नोंद सरकार दरबारी ठेवली आणि कर वसूल करण्यासाठी त्यांनी अधिकारी नेमले, पगारी अधिकारी. वंश परंपरेने वतनदारी नष्ट करून टाकली. मग यांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी की समजा आता 5 बिघे जमीन आहे, माझी 5 बिघे जमीन, दुसऱ्या कोणाची 5 बिघे जमीन, तसा सरसकट कर नाही ठरवला. समजा मी कापूस लावलेला आहे, समोरच्याने उडीद लावलेला आहे, तर मला समजा जास्त पिकलं त्याला कमी पिकलं आणि तरी त्यांनी 100 रुपये द्यायचे, मी पण 100 रुपये द्यायचे, असं नाही केलं. त्यांनी काय केलं की समजा तुमच्या शेतामध्ये जेवढं पिकलेलं आहे त्याचे 5 भाग करायचे. 5 भाग केल्यानंतर त्यापैकी 3 भाग शेतकऱ्यांनी स्वतःसाठी ठेवायचे आणि 2 भाग त्यांनी स्वराज्यामध्ये कर म्हणून द्यायचे. अशी व्यवस्था शिवाजी महाराजांनी लावून दिली. यामुळे काय झालं माहिती आहे का, की समजा मला 10 क्विंटल पिकलं, 5 भाग केले, तर त्यापैकी 6 क्विंटल मी ठेवून घ्यायचो, 4 क्विंटल सरकार दरबारी. समजा मला 3च क्विंटल पिकलं तर मी काय करायचो, 1 क्विंटल सरकार दरबारी जमा करायचो, 2 क्विंटल मला ठेवायचो. आणि समजा मला काही पिकलंच नाही तर कर माफ केला जायचा. अशी पद्धत शिवाजी महाराजांच्या आधी नव्हती. यामुळे काय झालं माहिती आहे का, की जनतेला प्रचंड आधार मिळाला. की समजा नाहीच पिकलं मला तर असा कोणता अधिकारी येणार नाही की जो मला उचलून घेऊन जाईल किंवा मला मारहाण करेल किंवा माझा दबाव राहील किंवा माझी जमीन जप्त केली जाईल. असा कोणताही दबाव जो आहे तो या शेतकऱ्यांवर राहिला नाही. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये सर्वात क्रांतिकारक जर कोणतं कार्य त्यांचं असेल तर त्यांनी रयतेची, वतनदारांपासून सुटका केली आणि वतनदारीची प्रथा त्यांनी मोडून काढली. म्हणजे मग आता हे शिवाजी महाराजांनी काय केलेले तर कर प्रणाली बदललेली आहे. जुनी कर प्रणाली जी आहे ती नष्ट केली आणि नवीन कर प्रणाली त्यांनी सुरू केलेली आहे. बिलकुल नाही पिकलं तर मात्र बिलकुल कर द्यावा लागत नव्हता. असं कोणत्याही राजाने, म्हणजे जगामध्ये कुठेही शिवाजी महाराजांइतका शेतकऱ्यांचा विचार त्याच्या आधी कोणत्याही राजाने केलेला नाही आणि नंतर सुद्धा आधुनिक काळापर्यंत कोणत्याही राजाने केलेला आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं वेगळेपण हे याच्यात आहे.
कारण शिवाजी महाराजांचा जो इतिहास आपण अभ्यासतो म्हणजे चित्रपटांच्या माध्यमातून, आता मागे बघा तानाजी चित्रपट आला होता, याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्यांविषयीचं कार्य कुठेही दिसत नाही. किंवा मागे पावनखिंडीवरचा चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये सुद्धा दिसत नाही. दोन प्रकारच्या हिस्ट्री असतात मित्रांनो, लक्षात घ्या. एक म्हणजे पॉप्युलर हिस्ट्री. पॉप्युलर हिस्ट्री म्हणजे जी लोकांमध्ये खूप पॉप्युलर असते, खूप प्रसिद्ध असते, ती वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेली असते आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं उदात्तीकरण केलं गेलेलं असतं. आणि दुसरी असते अकॅडमिक हिस्ट्री. आणि अकॅडमिक हिस्ट्रीमध्ये या गोष्टी अभ्यासल्या जातात की त्यांची युद्धनीती कशी होती, त्यांची शेतकऱ्यांबद्दलची धोरणं कशी होती, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता अजून एक विचार आपण करायला पाहिजे की त्या कालखंडामध्ये शेतकरी किती होते. आज सुद्धा भारतामध्ये साधारणतः 60% आसपास शेतकरी आहेत. आधुनिकीकरण वाढतं आहे, शहरीकरण वाढत आहे, तरी 60% शेतकरी आहेत. आणि आता कृषी केंद्रीय अर्थव्यवस्था फार राहिलेली नाहीये. खेड्यामध्ये सुद्धा लोक वेगवेगळे व्यवसाय करायला लागलेले आहेत. त्या कालखंडामध्ये 80% व्यवसाय हे संपूर्ण भारतामध्ये नाही तर जगामध्ये हे कृषी केंद्रीय होते. कृषी केंद्रीय म्हणजे काय, शेती आणि शेतीवर मग आधारलेले इतर व्यवसाय. कोणकोणते व्यावसायिक असायचे, ज्याला आपण 12 बलुतेदार म्हणतो. त्या कालखंडामध्ये बलुतेदारी व्यवस्था होती. अलीकडे मुलांना बलुत म्हणजे काय, बलुतेदार म्हणजे काय हे माहिती नसतं, पण त्या काळातील ही व्यवस्था हजारो वर्ष टिकून राहिलेली आहे. अनेक राजे बदलले, त्यानंतर सुलतान आले, मोगल आले, आधी कोण आले, नंतर सगळं झालं, पण ही व्यवस्था मात्र बदललेली नव्हती. याच्यात काय असायचं की समजा 60% शेतकरी आहेत, तर त्यांना मदत करणारे इतर व्यावसायिक असायचे. सुतार असतील तर ते शेतकऱ्यांचं नांगर असेल, वखर असेल, रुग्ण असेल हे दुरुस्त करून देण्याचं काम करायचे. त्यानंतर लोहार असतील तर ते फाळ वगैरे तयार करणं, लोखंडी काम यासारख्या गोष्टी करायचे. आता याच्यामध्ये जर शेतकरीच सुखी नसेल, शेतकऱ्याकडे जर खायला प्यायला काही नसेल, शेतकऱ्याचं जर शोषण होत असेल, तर आपोआप बलुतेदारांचं पण शोषण व्हायचं. म्हणजे शेतकरी सुखी झाल्यामुळे काय झालेलं आहे या ठिकाणी की गावातील सर्व घटक सुरक्षित झालेले आहेत आणि सर्व घटक सुखी झालेले आहेत. आणि याचा परिणाम आपल्याला पुढे अनेक बाबतीमध्ये दिसून येतो. अजून काही गोष्टी सांगणं महत्त्वाचं आहे की मगाशी मी ज्या पद्धतीनं सांगितलं की त्या कालखंडामध्ये सैन्य हे डायरेक्ट शेतामधून जायचं. शिवाजी महाराजांनी स्पष्ट असा आदेश काढला सर की मोहिमेवर पोहोचायला उशीर झाला तरी चालेल, परंतु कधीही कोणत्याही शेतामधून सैन्य नेऊ नये. एक तर रस्त्यावरून न्यायचं, एक तर बांधाने न्यायचं, शेती उद्ध्वस्त होता कामा नये असं सांगणारा सुद्धा जगाच्या इतिहासातला हा पहिला राजा असा. म्हणजे युद्ध व्हायला लागली, व्हायची युद्ध. शिवाजी महाराजांवर अनेक आक्रमणं झालेली आहेत, त्यावेळेस त्यांनी शेती उद्ध्वस्त केली, पण शिवाजी महाराजांनी शेती उद्ध्वस्त केलेली नाहीये. दुसरी गोष्ट अजून एक असायचं की आता हे सैन्य आहे, 10,000 सैन्य आहे, 5,000 सैन्य आहे, कुठेतरी मुक्काम करायचं आणि ते राजधानीपासून कुठेतरी लांब मुक्काम करायचं मोहिमेवर असताना किंवा अजून इतर कामांमध्ये असताना. तर ज्या गावाच्या सीमेवर किंवा ज्या गावामध्ये या सैन्याचा मुक्काम असायचा त्या गावातील लोकांना यांची सर्व जे काही आदरातिथ्य आहे ते करावं लागायचं आणि त्या बदल्यामध्ये त्यांना काहीही मिळायचं नाही. म्हणजे समजा आता 5,000 सैन्य आहे, त्यांना प्रत्येकी 3-4 भाकरी त्या काळातील लोक तर खात असतील, म्हणजे त्यांना समजा 20,000 भाकरी करून देणं आहे एका वेळेस, त्यांना तेवढी भाजी करून देणं आहे, तेवढं जळण लागणार आहे, सरपण म्हणतो आपण त्याला, हे सर्व फुकट घ्यायचे. हा अलिखित असा नियम होता. शिवाजी महाराजांच्या आधी कोणत्याही राजाने त्याच्या सेनापतीला, सरदारांना त्याचा मोबदला द्यायला लावलेला नाही. शिवाजी महाराजांचा स्पष्ट असा आदेश होता की ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मुक्कामाला थांबणार, तुम्ही जे घेणार त्या प्रत्येक गोष्टीचा कारकुनाने हिशोब करायचा आणि त्या गावकऱ्यांना त्याचा बाजार भावाप्रमाणे पैसा द्यायचा. कल्पना करा. म्हणजे याच्यातून त्या गावातील लोकांना, आपल्याकडे एक म्हण आहे बघा, लष्कराच्या भाकरी भाजणं. लष्कराच्या भाकरी भाजणं म्हणजे काय की असं काम करणं की त्याचा काहीच मोबदला मिळणार नाही. पण महाराजांनी हा इतिहास बदलला, ही पद्धत बदलली. यामुळे देखील रयत काय झालेले आहे, सुखी झालेले आहे. कारण सैन्य तर नेहमीच फिरत राहायचं ना हो, कोणत्या ना कोणत्या गावामध्ये, पण नेहमी असं फुटानच खात राहायचं. पण आता असं होत नाही. शिवाजी महाराजांनी हा नियम काढल्यानंतर सगळीकडे गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना, त्या लोकांना, रयतेला त्याचा मोबदला मिळत आहे. सरपण घेतलं तर ते सुद्धा लोकांना मिळत होतं.
युद्धावर जाताना शेतांमधून जाऊ नये, बांधावरून जायचं, शेतीचं नुकसान करायचं नाही, मुक्काम करायचं असेल तर हे सगळ्या गोष्टी करायच्या. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा नियम की जेव्हा तुम्ही मुक्कामाला थांबता, आणि त्याच्यातच स्पष्ट लिहिलेलं आहे, त्याच्या आदेशामध्येच लिहिलेलं आहे, समजा एखाद्या सैनिकाला चिलीम ओढायची तलफ आली तर त्याने एका गोष्टीची काळजी घ्यायची की तिथं गवताच्या गंजी असतील, शेतकऱ्यांची घरं असतील, तेव्हा साधी घरं असायची, तर आपल्याकडून कुठे आग पडणार नाही, ठिणगी पडणार नाही, तिथं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या असं पत्र आणि आदेश शिवाजी महाराजांचे उपलब्ध झालेले आहेत. आणि म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा काय म्हणतो की शेतकऱ्यांचा एवढा बारीक विचार फक्त शिवाजी महाराजांनी केलेला आहे. पुढची गोष्ट की शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं. भारताच्या इतिहासामध्ये पहिला राजा असा होता, भारतीय राजा असा होता की जो आरमार उभं करतो आहे. आरमार म्हणजे काय, ज्याला आपण नौदल म्हणतो आताच्या भाषेमध्ये. तर असं नौदल शिवाजी महाराजांनी उभं करायला घेतलं. आणि त्या कालखंडामध्ये जे नावा, जहाज वगैरे बांधायची होती ती सगळं लाकडांनी तयार केलं जायचं, लाकूड लागायचं त्यासाठी. आणि कोकणामध्ये तर मुबलक लाकूड उपलब्ध होतं. मग आता हे जे लाकूड आहे, ही जे झाडं आहे, ही कशी तोडायची? दुसरा जर कोणी राजा राहिला असताना तो म्हणाला असता की माझं राज्य आहे, पाहिजे ती झाडं तोडा, पण आरमार मात्र सक्षम करा. शिवाजी महाराजांनी सक्षमच आरमार उभं केलं. मात्र शिवाजी महाराजांचा आदेश आहे, पत्र उपलब्ध आहे, फळझाडाला हात लावता कामा नये, आंबा, फणस अशी जी काही फळझाडं असतात ती तोडता कामा नये. कारण आता बघा कलमी झाडं असतात, 4-5 वर्षामध्ये, 3-1 वर्षामध्ये त्यांना फळं यायला लागतात. तेव्हा कलम वगैरे काही नसायचं, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी त्याला फळं यायची. आता जो लावत असेल त्याच्या पुढच्या पिढीला ती फळं चाकता यायची. शिवाजी महाराजांचं वाक्य आहे की झाडं म्हणजे रयतेची लेकरे, आणि त्यांनी त्याला अगदी लहानाचं मोठं केलेलं असतं, 10-10, 15-15 वर्ष त्याची काळजी घेतलेली असते. आणि म्हणून फळ झाडांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हात लावायचा नाही. मग आता उरलेली झाडं, आता जी उरलेली झाडं तर सरकारच्या ताब्यामध्ये असतील, डोंगरांमध्ये असतील, तिथं कोणाची मालकी नसेल तर ती तुम्ही तोडू शकता. पण समजा शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये चांगली झाडं असतील आणि तुम्हाला ती घ्यायची आहे, तर काय करायचं? त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांची परवानगी घ्यायची, त्यांना राजी करायचं, आणि त्यावेळेस जो बाजारभाव असेल तो बाजारभाव त्यांना देऊन मग ते झाड त्यांच्याकडून विकत घ्यायचं, आणि मग ते आपल्या आरमारासाठी वापरायचं. आता मला सांगा, अशी जर सिस्टीम असेल महाराजांनी तयार केलेली, तर कशाला कुणाचं शोषण होणार आहे? अलीकडच्या कालखंडामध्ये जर आपण विचार केला ना मित्रांनो, मला कदाचित माहिती असेल की आपण 1992 साली, 91-92 साली आपण जागतिकीकरण स्वीकारलं. आणि जागतिकीकरणामध्ये काय झालं? खाजगीकरण झालं, उदारीकरण झालं, आणि भांडवलशाही वगैरे वाढू लागलेली आहे. तर सरकारी आकडे असे आहेत की 1995 पासून तर आतापर्यंत 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मला असं वाटतं की अशा या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचं हे जे धोरण आहे, हे धोरण आपल्याला मार्गदर्शक करू शकतं. ते जरा डोळ्यासमोर ठेवून आपण शेतकरी केंद्रित धोरण आखायला पाहिजे असं मला वाटतं. आता त्या कालखंडामध्ये जर आपल्याला आपल्या राज्यामध्ये ही सिस्टीम उभी करायची असेल तर आपलं राज्य असायला पाहिजे ना, तर आपण ही सिस्टीम राबवू शकतो. आदिलशाहीमध्ये थोडी ही सिस्टीम आपण राबवू शकतो, मोगलशाहीमध्ये थोडी आपण ही सिस्टीम राबवू शकतो, किंवा निजामशाहीमध्ये आपण ही सिस्टीम राबवू शकत नाही. युद्ध लढायचे आहे, त्याला तर काही पर्याय नाही आहे. आणि युद्धासाठी काय लागतं? तर युद्धासाठी पैसा लागतो, युद्धासाठी भांडवल लागतं, युद्धासाठी सैन्य लागतं, आणि युद्धासाठी त्या कालखंडामध्ये घोडे वगैरे यासारखं सर्व लागायचं. शिवाजी महाराजांनी, इतर लोकांनी काय केलेलं आहे? इतर लोकांनी जेव्हा जे लागलं ना, रयतेकडून प्रचंड महसूल गोळा केलेला आहे. शिवाजी महाराजांनी महसूल कधीही वाढवला नाही, कर कधीही वाढवला नाही. त्यासाठी त्यांनी सुरतवर 2 वेळेस स्वारी केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सुरतेवर शिवाजी महाराजांनी 2 वेळेस स्वारी केली. पण तिथं मात्र त्यांनी शेतकऱ्यांना लुटलेलं कुठेही आढळत नाही. तिथं त्यांनी व्यापाऱ्यांना लुटलेलं आहे. त्या कालखंडामध्ये सुरत हे जागतिक व्यापारी केंद्र होतं. हिरे वगैरे यांचा खूप मोठा व्यापार त्या कालखंडामध्ये व्हायचा. त्या कालखंडामध्ये मुंबई कुणालाही माहिती नव्हतं, हे लक्षात घ्या. त्या कालखंडामध्ये सुरत मात्र जगामध्ये सगळ्यांना माहिती होतं. म्हणजे इव्हन सुरत लुटल्यानंतर औरंगजेबाला तिकडे अफगाणिस्तानमधून जाब विचारलेला आहे की कोण आहे जो सुरत लुटतो आहे. कारण त्या कालखंडामध्ये हे सुद्धा तिकडे अफगाणिस्तान असेल किंवा इराक असेल तिथल्या खलिफाला प्रमाण मानायचे. म्हणजे तिथपर्यंत शिवाजी महाराजांची कीर्ती पोहोचली का सुरत लुटलं. उद्देश एकच होता की आपल्याला सैन्य वगैरे उभं करण्यासाठी, किल्ले बांधण्यासाठी पैसा पाहिजे, भांडवल पाहिजे.
सांगायचं तात्पर्य इथं सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचं शोषण केलेलं नाही. मग इथं त्यांनी पैसा उभा करण्यासाठी, तोफखाना उभा करण्यासाठी किंवा घोडे वगैरे मिळवण्यासाठी वेगळ्या युक्त्या वापरल्या. आता आपण अफजल खानाच्या युद्धाचा थोडासा विचार करूया त्या बाबतीमध्ये. कारण अफजल खानाचं युद्ध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यावर पोवाडे देखील आपण खूप ऐकलेले आहेत, बरोबर. पण जर तुम्ही शिवाजी महाराजांची पूर्ण रणनीती त्या वेळेस पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की त्यांना अफजल खानाचा फक्त वध करायचा नव्हता, त्यांना आदिलशहाला फक्त धडा शिकवायचा नव्हता, तर त्याच्याकडे 12,000 सैन्य होतं. आणि हे 12,000 सैन्यासोबत घोडी खूप होती, घोडे वगैरे. आणि आता जसं आपण मोटारींचं, रणगाड्यांचं उत्पादन करतो, आयात करतो, त्या कालखंडामध्ये तसं व्हायचं नाही. हे काही ऐन वेळेस निर्माण करण्यासारखं नव्हतं. त्याच्याकडे तोफखाना खूप होता. तर शिवाजी महाराजांनी युक्ती काय केली, एक तर शिवाजी महाराजांकडे खूप कमी सैन्य होतं, खूप कमी सर्व तोफगोळा वगैरे असं काही फार नव्हतं, खूप कमी होतं. पराभव पण करायचा आहे, पण आपल्याला हे सर्व मिळायला पण पाहिजे. शिवाजी महाराजांनी रणनीती अशी आखलेली आहे की तो वाईचा सुभेदार होता. तुम्ही जर पाचगणी, महाबळेश्वर, वाई या परिसरात गेलेले असणार तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की वाई हा सपाट भूप्रदेश आहे, तसं नाशिक आहे तसं. पण पाचगणी आणि हा संपूर्ण जो भूभाग आहे हा अतिशय दुर्गम असा भूभाग आहे, म्हणजे आपल्या जव्हारपेक्षा खूप जास्त दुर्गम. तर शिवाजी महाराजांनी काय केलं, त्याला भेटीला बोलवलं. त्याचा पराभव करायचाच होता. त्यासोबत त्याचं 12,000 सैन्य सुद्धा आत येऊ गेलं त्या सर्व डोंगर रांगांमध्ये. आणि आत आल्यानंतर अगदी व्यवस्थित सर्व नियोजन केलं तर 12च्या 12,000 सैन्य नष्ट करायचं महाराजांनी ठरवलं आणि ते पुढे केलेलं पण आहे. पण मात्र त्याच्यासोबत जे तोफखाना होता, त्याच्यासोबत जे घोडदळ वगैरे होतं, हे सगळं आपल्याला मिळायला पाहिजे याचं पण नियोजन केलं. आणि 1 रुपया खर्च न करता, शेतकऱ्यांचं शोषण न करता, रयतेकडून अतिरिक्त महसूल गोळा न करता शिवाजी महाराजांनी 12,000 सैन्याला पुरेल एवढे घोडे आणि एवढा तोफखाना त्या ठिकाणी मिळवलेला आहे. ते युद्ध आपल्याला माहिती आहे. तर अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या युक्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी वापरलेल्या आहेत. आता अजून एक गोष्ट आपण या ठिकाणी बघायला पाहिजे की शिवाजी महाराजांनी सैन्याची रचना कशी केली होती, त्याच्या शेतकऱ्यांना काही फायदा झाला का. थोडंसं आपण त्या कालखंडामधील समाज व्यवस्थेकडे बघायला पाहिजे की शिवाजी महाराजांनी 2 प्रकारचं सैन्य उभं केलं. इतर राज्यांकडे फक्त 1 प्रकारचं सैन्य असायचं. इतर राज्यांकडे खडी फौज असायची. खडी फौज म्हणजे काय, 12ही महिने त्यांच्याकडे ती फौज असायची. त्यांना कधी पगार दिला जायचा, कधी पगार नाही दिला जायचा. तुम्हीच परस्पर लूट करा, लुटीतलं तुमच्याचकडे काहीतरी ठेवा, बाकीचं आमच्याकडे जमा करा आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा कारभार सुरू ठेवा. शिवाजी महाराजांनी या पद्धतीनं लूट बंद केली. आता लूट करणार तर कोणाची लूट करणार, पुन्हा शेतकऱ्यांची लूट करणार ना, आणि म्हणून ही लूट बंद केली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय केली त्यांनी की पगारी सैन्य नेमलं, लूट बंद झालेली आहे. आणि शेतकऱ्यांची फौज उभी केली. आता शेतकऱ्यांची फौज म्हणजे काय, त्याला म्हणतात हंगामी फौज. एक खडी फौज, दुसरी हंगामी फौज. आणि ही जी हंगामी फौज होती ही पूर्णपणे शेतकऱ्यांची फौज होती. आणि शेतकऱ्यांना इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीनं शस्त्र धारण करायचा अधिकार जो आहे तो शिवाजी महाराजांना मिळालेला आहे. कारण चातुर्वर्ण व्यवस्थेचा जर तुम्ही विचार केला तर चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जे खेड्यापाड्यामधून आलेले कुणबी होते, ज्यांना आपण मावळे म्हणतो, जे सर्वात जास्त संख्येने शिवाजी महाराजांच्या बाजूने लढलेले आहेत, ज्यामध्ये तानाजी मालुसरेंपासून हे सगळे लोक आहेत, हे कुणबी होते. कुणबी म्हणजे काय, कुणबी म्हणजे जात नाही, कुणबी म्हणजे शेतामध्ये काम करणारे. आणि या शूद्रांना आपल्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये शस्त्र धारण करायचा अधिकार नव्हता. शिवाजी महाराजांनी तो अधिकार दिला आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये एक तरी सैनिक उभा राहिला. काय सिस्टीम होती की पावसाळा सुरू झाला की यांनी परत यायचं, त्यांनी शेती करायची आणि दसरा झाला की दसऱ्याला सीमोल्लंघन करायचं. आज देखील आपण दसऱ्याला सीमोल्लंघन साजरं करत असतो, त्याला मुलुकगिरी असं म्हणायचे. आणि पुढे 7-8 महिने त्यांनी काय करायचं, मग त्यांनी सैन्य खड्या फौजेसोबत राहायचं. आणि शिवाजी महाराजांनी जे काही युद्ध आखलेले असतील, अमुक जिंकायचे, तमुक जिंकायचे, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. म्हणजे या पद्धतीनं प्रत्येक घरातील व्यक्तीला शिवाजी महाराजांनी रोजगार दिलेला आहे. म्हणजे एकीकडे शेती पण करतो आहे. आम्ही नेहमी म्हणतो की इथला जो शेतकरी आहे त्याने जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा तलवार उचललेली आहे आणि जेव्हा लोकांना जगवायचं होतं तेव्हा नांगर उचललेला आहे. मात्र हे शिवाजी महाराजांमुळे झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये या पद्धतीनं एक सैनिक तयार झालेला आहे. आणि मग प्रत्येक घरामध्ये जर सैनिक असेल, आज ज्या पद्धतीने इस्रायल आहे बघा,
इस्रायलला आजूबाजूला अनेक देश आहेत, पण तरी तो हरत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे ते अजिंक्य झालं. अजिंक्य कसं ते पुढे मी तुम्हाला समजून सांगेल. तर या पद्धतीनं जेव्हा हे सगळं घडतं आहे, स्त्रियांना सुरक्षित केलेलं आहे, रयतेला सुरक्षित केलेलं आहे, त्यांचं संपूर्ण शोषण थांबलेलं आहे आणि म्हणून लोकांना हे राज्य आपलं वाटू लागलेलं आहे. असं कधीही घडलेलं नव्हतं. असा प्रकार कधीही बघितलेला नव्हता की बांधावरून सैन्य जात आहे, काहीतरी घेताय तर त्याचा मोबदला देत आहेत, असं कधीही त्यांनी बघितलेलं नव्हतं. मग असा राजा जगायला पाहिजे. आणि म्हणून एक म्हण आलेली आहे बघा, की 1000 मेले तरी चालतील, पण लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. ते शिवाजी महाराज हे लाखांचे पोशिंदे होते, कारण त्यांना पोसणारे होते, त्यांचे शोषण थांबवणारे होते. आणि म्हणून जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांवर संकट आलं त्यावेळेस त्यांच्या सैन्यामधील या सामान्य लोकांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. मग पन्हाळगडावरून सुटून जाताना जेव्हा तिथून ते निसटलेले आहे, तर तिथं शिवा घावी नावाचा एक जण होता. आता तो बलुतेदार येतो, पण तो शिवाजी महाराजांच्या जागेवर खोटा शिवाजी बनला. त्याला माहिती आहे की आपण पकडले गेल्यानंतर आपल्याला काय करतील, मारून टाकतील, पण तरी तो तयार झाला. का? कारण हे राज्य टिकायला पाहिजे, हा राजा टिकायला पाहिजे. त्यानंतर आग्र्याला शिवाजी महाराज गेले, तर तिथं मदारी मेहतर वगैरे हे लोक, हिरोजी फर्जद हे लोक शिवाजी महाराजांच्या जागेवर राहिले. शिवाजी महाराज बाहेर पडले तर मदारी मेहतर पण खोटा शिवाजी झाला. त्यालाही माहिती असणार आहे की मी पकडायला गेलो तर मला मारून टाकलं जाणार आहे. पण पन्हाळगडावरून सुटून जाताना जी खिंड आहे, पावन खिंड आहे, ती कुणी लढवली? बाजी प्रभू देशपांडे यांनी लढवली. त्यांना माहिती होतं की आपल्याकडे जेमतेम 500 मावळे आहेत आणि तिकडनं हजारो सैन्य येणार आहे, मी मरणार आहे. पण तरी ते का लढले? कारण त्यांना माहित होतं की हा माणूस जगायला पाहिजे, कारण हा हजारोंना पोचणारा आहे. तर ही गोष्ट जी शिवाजी महाराजांनी केलेली आहे ती मला वाटतं खूप महत्वाची आहे. त्यामुळे रयतेचं राज्य याला म्हणतात. रयतेचं राज्य, त्याच्या आधीच्या कोणत्याही राज्याला रयतेचं राज्य म्हटलं गेलेलं नाहीये. शिवाजी महाराजांनी लोकशाही स्थापन केली. त्या कालखंडामध्ये राजेशाहीच होती, परंतु लोककल्याण केलं. आणि आधुनिक कालखंडामध्ये ज्या ज्या लोकशाह्या आहेत त्यांचे एक गाभा म्हणू आपण, ते म्हणजे लोककल्याणकारी राज्य. आणि म्हणून शिवाजी महाराजांची जरी राजेशाही असली तरी लोकशाहीचा आत्मा असलेली ती राजेशाही होती, कारण लोकांचा विचार त्या ठिकाणी केला जात होता. आता यामुळे काय झालं ते थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो की शिवाजी महाराजांचं 1680 साली निधन झालेलं आहे आणि 1682 मध्ये आपल्या महाराष्ट्रावर औरंगजेब बादशाह हा पूर्ण सैन्यानिशी चालून आलेला आहे. एक लक्षात घ्या, त्या कालखंडामध्ये औरंगजेब हा त्याच्या काळातला सर्वात मोठा राजा होता. आदिलशाही छोटी होती, निजामशाही छोटी होती. निजामशाही तर त्याच्या आधीच 1682च्या आधीच नष्ट झालेली होती आणि कुतुबशाही पण छोटी होती. आणि सगळ्यात मोठी पूर्ण भारतामध्ये ही म्हणजे औरंगजेबाची जी काही आपण मोगलाई म्हणू ती सगळ्यात मोठी होती. आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे 1682 मध्ये आलेला आहे. 25 वर्ष या ठिकाणी आपलं मराठ्यांचं राज्य नष्ट करण्याचा औरंगजेबाने प्रयत्न केलेला आहे, परंतु 25 वर्ष ते नष्ट करू शकलेले नाही. त्याच्या मागे एकमेव कारण आहे, ते म्हणजे प्रत्येक व्यक्ती, या राज्यातला प्रत्येक व्यक्ती आपलं राज्य वाचवण्यासाठी झगडत होता, संघर्ष करत होता. 1689 मध्ये संभाजी महाराज मृत्यू पावले तरी लढत राहिले. 1700 मध्ये राजाराम मृत्यू पावले, शिवाजी महाराजांचे लहान चिरंजीव, तरी लढत राहिले. नंतर ताराबाई आली, तिच्यासोबत लढत राहिले, परंतु स्वराज्य त्यांनी पडू दिलं नाही. आणि 1685-86 मध्ये 2च वर्षामध्ये कुतुबशाही पण औरंगजेबाने जिंकली, आदिलशाही पण औरंगजेबाने जिंकली, पण 25 वर्ष ते मराठ्यांना हरू शकले नाही. त्याच्या मागे शिवाजी महाराजांनी 1649 ते 1656 मध्ये राज्याची जी घडीघड बसवलेली होती, रयतेची जी घडी बसवलेली होती, रयतेला जे अनेक बंधनांमधून मुक्त केलेलं होतं, ते सगळ्यात मोठं कारण मला वाटतं. आपल्याला लढायांचा इतिहास माहिती असतो. शिवाजी महाराज हे प्रचंड पराक्रमी होते, तसं महाराणा प्रताप पण होते, परंतु या पद्धतीनं राज्याची घडी ते बसू शकलेले नव्हते. आता स्त्रियांच्या संदर्भातलं शिवाजी महाराजांचं धोरण आपण समजून घ्यायला पाहिजे, कारण ही सुद्धा खूप मोठी प्रेरणा असते. त्या कालखंडामध्ये स्त्रिया म्हणजे कुणाच्या हो, तर शेतकऱ्यांच्या, सामान्य बलुतेदार वगैरे या सगळ्यांच्या स्त्रिया. तर या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी असा आदेश काढलेला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यातील कोणत्याही स्त्रीचा अपमान होता कामा नये. ज्याला आपण लैंगिक अत्याचार म्हणतो, अलीकडे शब्द वापरतो, किंवा ज्याला आपण बलात्कार वगैरे सारखे शब्द वापरतो, असं राज्यामध्ये घडता कामा नये. दुसरी गोष्ट,
त्या कालखंडामध्ये एखादं राज्य जिंकल्यानंतर तिथे संपत्ती लुटली जायची आणि संपत्तीसोबत तिथल्या स्त्रिया सुद्धा लुटल्या जायच्या. हा इतिहास आहे आणि हे सर्वत्र घडायचं. आणि मध्ययुगामध्ये याबद्दल काहीही चुकीचं समजलं जायचं नाही. शिवाजी महाराजांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये असं कधीही कुणालाही करू दिलं नाही. फक्त 15-16 वर्षाचे होते शिवाजी महाराज आणि आपल्या आईच्या मदतीने ते तिथला छोटासा जो भाग आहे तो सांभाळत होते. आणि तेव्हा रांचा म्हणून एक गाव होतं आणि त्या गावाचा एक पाटील होता. त्या पाटलाने काय केलं, तिथं एक जी तरुण मुलगी होती तर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तर शिवाजी महाराजांनी काय केलं माहितीये का, शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना पाठवलं आणि त्याला पकडून आणलं. आणि वयाच्या 15-16 वर्षाचा हा मुलगा होता. त्याने काय केलं, त्या पाटलाची कोणतीही मुलाहिजा बाळगली नाही. त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून त्याला सोडून दिलं. आता तुम्ही म्हणाल की सर पाटील म्हणजे तेवढं विशेष नसेल, असं नाहीये. त्या कालखंडामध्ये पाटील ताकदवान असायचे, पाटील कर गोळा करायचे आणि त्यांच्याकडे 200-300 सैन्य असायचं. राजे आणि अधिकारी बऱ्याचदा या पाटलांवर अवलंबून असायचे. कारण एखादी मोहीम आखायची असेल तर याच पाटलांना बोलवलं जायचं आणि 4-5 पाटील मिळून एखाद्या अशा शिवाजी महाराजांसारख्या राजाला वठणीवर पण आणू शकत होते. पण शिवाजी महाराजांनी बिलकुल अशी गय केली नाही. जर आपण आताचा काळ समोर ठेवला तर आपले म्हणजे राजकीय पक्ष असतील किंवा आपल्या जवळचा व्यक्ती काही चुकीचं करत असेल तरी आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही. पण शिवाजी महाराजांनी असं केलेलं नाही की हा आपल्या विरोधात जाईल, याचे नातलग आपल्या विरोधात जातील, असा कोणताही विचार शिवाजी महाराजांनी केला नाही. रयतेच्या स्त्रियांचं अभ्रूरक्षण करण्याचं काम केलं. हा जरा 15-16 वर्षाचा असताना याच्यापेक्षा पुढची घटना आहे ती म्हणजे 1678 सालची, जेव्हा शिवाजी महाराज 48 वर्षाचे आहेत आणि 2 वर्षानंतर त्यांचं निधन झालेलं आहे. तेव्हा देखील त्यांनी हे जे त्यांचं नियम आहे तो नियम स्वतः पाळलेला आहे. त्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी दक्षिणेवर स्वारी केलेली होती आणि दक्षिणेमधून परत येत असताना कर्नाटकामध्ये, ॲक्च्युली तेव्हा आता आपण आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू म्हणतो, तेव्हा संपूर्ण भागाला कर्नाटकच म्हटलं जायचं. तर आपल्या बेळगावच्या जवळ बेलवडी नावाचं एक छोटंसं एक किल्ला आणि काही गावांचं एक राज्य होतं, सरदार होता तिथे एक. तर शिवाजी महाराजांनी रस्त्यामध्ये तो किल्ला जिंकायचं ठरवलं आणि काही दिवस झाले तो किल्ला शिवाजी महाराजांना जिंकता आला नाही. मग त्यांचा एक सेनापती होता सकुची गायकवाड, तो शिवाजी महाराजांचा अतिशय जवळचा नातेवाईक होता आणि सेनापती होता. तर तो किल्लेदार मारला गेला. पण त्यानंतर सुद्धा त्याच्या बायकोने, यल्लम्मा देसाई नाव होतं त्याचं, त्याच्या बायकोने तो किल्ला 27 दिवस लढवला आणि 27 दिवसानंतर मग शिवाजी महाराजांच्या सेनापतीला तो किल्ला जिंकणं शक्य झालं. आणि मग किल्ला जिंकल्यानंतर या सकुचे गायकवाडाने संतापामध्ये तिचा अपमान केला. हे शिवाजी महाराजांना कळालं. सकुचे गायकवाड हा जिंकलेला सेनापती होता. यल्लम्मा देसाई ही शत्रू पक्षातील किंवा जिच्या विरुद्ध लढा दिलेला होता अशी स्त्री होती. पण शिवाजी महाराजांनी त्या सकुचे गायकवाडचे डोळे काढले आणि त्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवलं. मग याच्यातून पूर्ण राज्यामध्ये असा मॅसेज केला, तो तर 17-18 वर्षाचे होते तेव्हाच केला होता की या राज्यामध्ये असं बिलकुल खपून घेतलं जात नाही. त्या कालखंडामध्ये काय व्हायचं की जेव्हा असे हल्ले व्हायचे ना तर गावातून स्त्रियांना पळून नेलं जायचं. तुम्हाला कदाचित माहिती असावं किंवा नसावं, कुळंबिनीच्या आहेत ना त्यांची विक्री झाल्याचे पुरावे सापडलेले आहेत. किती रुपयाला किती विकलं जायचं हे सगळे पुरावे आज सापडलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बायकांना लुटून नेल्यानंतर त्यांना विकलं जायचं. शिवाजी महाराजांमुळे रयत, शेतकरी आणि त्यांच्या बायका हे सगळे सुरक्षित झालेले आहेत. आणि म्हणून इतर राजांपेक्षा शिवाजी महाराज हे वेगळे ठरतात. आणि मग त्या यल्लम्मा देसाईचं नाव त्यांनी सावित्री असं ठेवलं, तिला बहीण मानलं. त्यांनी बहीण मानलं तर तिने शिवाजी महाराजांना बापासारखं मानलं. आणि शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये तिने तिच्या राज्याच्या सीमेवर बसवला आणि स्वतःचा मुलगा म्हणजे शिवाजी महाराजांनी तिचा मुलगा स्वतःच्या मांडीवर घेतला. ते राज्य तिला परत दिलं, साडीचोळी म्हणून जिंकलेलं राज्य तिला परत केलं. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं स्त्रियांविषयीचं धोरण होतं. अशा बऱ्याच गोष्टी जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की हा राजा आगळा वेगळा होता, इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं मी कुळंबिनींना घेऊन जायचे तसं गुलामीची प्रथा त्या कालखंडामध्ये होती, गुलामांना विकलं जायचं. तर डच कंपनी स्थापन झालेली होती आणि डच कंपनीने भारतामध्ये वखारी सुरू केलेल्या होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांकडून वखारीसाठी परवानगी मागितली. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये अतिशय स्पष्ट असं म्हटलेलं आहे
की तुम्ही वखारी चालू करू शकता, पण आमच्या राज्यातील कोणत्याही व्यक्तीला तुम्ही गुलाम म्हणून दुसरीकडे नेऊन विकू शकत नाही. ज्या दिवशी ते लक्षात येईल त्या दिवशी तुमची परवानगी रद्द करण्यात येईल. म्हणजे बघा, विदेशी व्यक्तींवर सुद्धा वचक ठेवणारा आपला हा राजा होता. आणि जनतेचा जर प्रश्न असता तर जनतेचा राजांशी प्रत्यक्ष संबंध यायचा नाही, पण वतनदारांशी संबंध येतो. जनतेला कर भरायचा असतो, इतर गोष्टी करायच्या असतात. त्या कालखंडामध्ये जो कारभार आहे तो फारशी भाषेतून चालायचा. कारण महाराष्ट्रावर आदी सुलतान नंतर मोगल यांचं राज्य स्थापन होऊन 300-350 वर्ष झालेली होती. संपूर्ण राज्यकारभार हा फारशी भाषेतून सुरू झालेला होता. शिवाजी महाराजांनी काय केलं, 1674 मध्ये जेव्हा त्यांनी राज्याभिषेक करून घेतला त्यानंतर त्यांनी राज्य व्यवहार कोश स्थापन केला. राज्य व्यवहार कोश म्हणजे काय, राज्याचा व्यवहार कोणत्या भाषेतून चालवायचा हे त्यांनी तयार करून घेतलं आणि मराठीतून राज्यकारभार सुरू केला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, रयतेला पुन्हा राज्यकारभार करणं, त्याच्यामध्ये सहभागी होणं, स्वतःचं मत नोंदवणं हे शक्य झालं. अशा बऱ्याच गोष्टी शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून आपल्याला घेण्यासारख्या आहेत. मला 1-2 गोष्टी महत्त्वाच्या या ठिकाणी सांगायच्या होत्या की शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे 2 प्रकारचा, एक म्हणजे पॉप्युलर, दुसरा म्हणजे अकॅडमिक. आणि फक्त लढायांचा इतिहास सांगितला जातो. किंबहुना शिवाजी महाराजांचं की अमुक विरुद्ध अमुक अशी पण प्रतिमा निर्माण केली जाते, त्याला आम्ही पॉप्युलर हिस्ट्री म्हणतो. आपल्याला जो व्यक्ती इतिहास सांगतो आहे तो नेमका कोणत्या हेतूने सांगतो आहे, तो शिवाजी महाराजांची कोणती प्रतिमा आपल्या नजरेसमोर उभी करत आहे, तो शिवाजी महाराजांना मर्यादित करतो आहे का की तो शिवाजी महाराजांना सर्वसमावेशक करतो आहे, या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आपल्याला शिवाजी महाराज सांगितले जातात की अमुकच फक्त लोकांचे होते, म्हणजे याचा अर्थ शिवाजी महाराजांना आपण मर्यादित करतो, तेव्हा शिवाजी महाराजांना असं मर्यादित करता कामा नये. अजून इतर जर धोरणं, रयत म्हणजे काय, फक्त हिंदू रयत होती का, तर रयत फक्त हिंदू नव्हती, तर रयत मुस्लिम सुद्धा होते आणि रयत इतर सुद्धा होती. आणि शिवाजी महाराजांची सगळी जी धोरणं आहेत सगळ्यांचा सन्मान राखणारी आहेत. कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट आपल्याला माहिती असेल, तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी सोडलं, साडी चोळी देऊन सोडून दिलं, तिचा सन्मान केला. ती तर हिंदू नव्हती ना. ज्या वेळी शिवाजी महाराजांना पुराण हा ग्रंथ कुठं लढ्या दरम्यान किंवा मोहिमेदरम्यान सापडलेला आहे, त्यांच्या सैन्याला सापडलेला आहे, तेव्हा त्यांनी तो परत आणलेला आहे आणि तो सन्मानाने आपल्या मुस्लिम जे काही सैन्य असायचं, सेनापती असायचे, त्यांच्याकडे तो सुपूर्द केलेला आहे. मग अशा पद्धतीनं एक व्यापक विचार करणारा, शेतकऱ्यांचा, सर्वधर्मियांचा, स्त्रियांचा विचार करणारा राजा, अशी प्रतिमा आपण जर लोकांच्या डोळ्यासमोर उभी करत नसू आणि आपल्याला जेवढं पडतं, आपल्याला जसं पडतं तसंच आपण शिवाजी महाराजांबद्दल सांगत असू, तर मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. तो राजा ग्रेट का होता, तर तो राजा यामुळे ग्रेट होता कारण त्याने रयतेचं राज्य निर्माण केलं. अजून काही 1-2 प्रवाद शिवाजी महाराजांच्या संदर्भात आहेत, ते मला याच्या अनुषंगाने सांगावेसे वाटतात. त्यामध्ये शिवाजी महाराजांचा गुरु कोण होता, तर एक लक्षात घ्या की जे असे राजे असतात ते सर्व संतांचा सन्मान करतात. जिथून जिथून आपल्या राज्याला आशीर्वाद मिळतील, आध्यात्मिक बैठक मिळेल, वैचारिक बैठक मिळेल, अशा सगळ्या लोकांचा शिवाजी ते राजेचे आहेत ते सन्मान करत असतात. तर मला एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे की रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते का, कारण शिवाजी महाराजांचं श्रेष्ठत्व सिद्ध करताना काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. तर रामदास हे एक श्रेष्ठ कवी होते आणि 1672 पर्यंत शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा एकदाही भेट झाल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध झालेला नाही. दुसरी गोष्ट 2018 साली औरंगाबाद खंडपीठाने अनेक इतिहासकारांच्या साक्षी घेऊन हा निकाल दिलेला आहे की संत रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. पॉप्युलर हिस्ट्रीच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा जेव्हा आपल्याला काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा त्यांच्या मुख्य कार्याचा विचार न करता आपण याच्यावरच काथ्याकूट करत राहतो. निकाल दिलेला आहे किंवा अनेक इतिहासकार सांगत आहेत आणि जे प्रमाण करता येतं, सिद्ध करता येतं, त्या गोष्टी आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्याच्या पुढे त्या महापुरुषाचा शोध आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराज एका धर्माचे होते का, शिवाजी महाराजांचा अमुक गुरु होता का, शिवाजी महाराजांमध्ये दैवी शक्ती होती का? कारण एक लक्षात घ्या, जर शिवाजी महाराजांना आपण देव बनवून टाकलं तर त्यांच्यापासून आपण कोणतीही प्रेरणा घेऊ शकणार नाही. त्यांनी विचारपूर्वक धोरणं आखली, त्या धोरणांची अंमलबजावणी केली आणि हे माणूस करू शकतो. आणि ते पौराणिक पुरुष नाहीये, ते ऐतिहासिक पुरुष आहेत. पौराणिक म्हणजे काय की त्याचा जन्म केव्हा झाला आणि मृत्यू कोणत्या साली झाला हे बिलकुल माहिती नसतं.
इथं स्पष्टपणे ऐतिहासिक आहेत, 1630 आहे, 1680 आहे, त्यांचा मुलगा असेल, इतर सगळ्यांचं जन्मवृत्त आपल्याला माहिती आहे. म्हणून ऐतिहासिक पुरुष आहेत. म्हणून त्यांना भवानी मातेने तलवार दिली होती किंवा मग त्यांच्याकडे दैवी शक्ती होती आणि त्यांच्याकडे दैवी शक्ती होती म्हणून ते करू शकले. आपण काय करू शकतो असा विचार करता कामा नये. याच्याने आपण त्यांच्या विचारावर आधारलेलं राज्य निर्माण करू शकत नाही. कारण एखाद्याचा देव बनवला की त्याच्याकडून प्रेरणा घेणं थांबतं आणि त्याचा आदर्श घेणं थांबतं. तर अशा बऱ्याच गोष्टी मला शिवाजी महाराजांच्या संदर्भात या ठिकाणी मांडायच्या होत्या, ज्या मांडण्याचा मी तुमच्यासमोर प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वजण या व्याख्यानासाठी उपस्थित राहिलात. आदरणीय प्राचार्य यांनी माझे व्याख्यान ऐकून घेतले, उपप्राचार्य हे देखील उपस्थित राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विजय शिंदे यांनी तुमच्यासमोर मला शिवाजी महाराजांचं हे दुर्लक्षित राहिलेलं कार्य उभं करण्याची संधी दिली, सांगण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.